नमस्कार, मी सायली संजीव. मी मूळची नाशिकची. नाशिक गोदाकाठी वसलेलं एक टुमदार गाव. नाशिक म्हणजे गोदातीर, नाशिक म्हणजे कुसुमाग्रज, नाशिक म्हणजे पांडवकालीन लेणी, सप्तशृंगी देवी, त्र्यंबकेश्वर, थंडगार हवा आणि गोड द्राक्ष. आहा, जसं नाशिक माझं गाव आहे आणि माझं माझ्या गावाशी अतूट नातं आहे, तसंच मी अजून एका गावाशी जोडले गेले. त्या गावाच्या प्रेमातच पडले. आणि हे गाव आहे दागिन्यांच्या विश्वातील सुप्रसिद्ध नाव, माझं तुमचं सर्वांचं दागिन्यांचं गाव, लागू बंधू. सन 1936 पासून सुरू झालेल्या आणि आज ज्याची चौथी पिढी या व्यवसायात कार्यरत आहे, अशा या नावाजलेल्या ब्रँडची ब्रँड एम्बॅसेडर असल्याचा मला सार्थ अभिमान. लागू बंधूकडचे एकापेक्षा एक सुंदर दागिने घालून मिरवणे यासारखा दुसरा आनंद नाही. पण या दागिन्यांची गुणवत्ता, शुद्धता आणि विविधता जपण्यासाठी इथे कशा प्रकारे काळजी घेतली जाते हे पाहण्याची मला उत्सुकता आहे. त्यासाठी मी या दागिन्यांच्या गावाची आज सफर करणार आहे. दागिने आणि साज शृंगार हा तर प्रत्येक स्त्रीच्या आवडीचा विषय. कपाळावरची बिंदी, कानातले डूल, मंगळसूत्र, गळ्यातले विविध हार, बांगड्या, बाजूबंद, तोडे, पाटल्या, कंबरपट्टा, शिवाय मोत्याचे, सोन्याचे, हिऱ्याचे किती दागिन्यांचे प्रकार आणि डिझाईन्स. हे सारे दागिने कसे घडवतात हे बघण्यासाठी आता मी लागू बंधूच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आले. लागू बंधू बद्दल एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, तीही की सारे लागू बंधू डायरेक्टर्स हे खऱ्या अर्थाने रत्नपारखी आहेत, म्हणजेच सर्टिफाईड जेमोलॉजिस्ट आहेत. नमस्कार दिलीप सर. नमस्कार. मला सांगा, आधी लागू बंधू मोतीवाले असं म्हटलं जायचं आणि आता लागू बंधू ज्वेलर्स म्हणून आपली ओळख आहे, तर काय याच्याबद्दल सांगा? त्याचं काय आहे की माझे आजोबा खरं तर मायनिंग इंजिनियर होते, पण 1936 साली त्यांनी कोळशाचा व्यापार सोडून मोत्याच्या व्यवसायात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. कारण त्यावेळेला कल्चर मोती ही नवी संकल्पना होती आणि मिकीमोटो कंपनीचे प्रतिनिधी त्यावेळेला भारतामध्ये त्याच्या प्रमोशनसाठी गावोगावी फिरत होते. किंबहुना त्यावेळेला त्यांनी कल्चर मोती कसे तयार होतात याची एक फिल्म आम्हाला दिली होती, जी आमच्यातर्फे चित्रपटगृहामध्ये दाखवली जात असे आणि त्यामुळेच आमचं नाव मोतीवाले म्हणून प्रसिद्ध झालं. तसंच 1997मध्ये DBS कंपनीने हिऱ्याचं प्रमोशन भारतामध्ये सुरुवात केली आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आता मोत्यांबरोबर कदाचित हिऱ्यांनाही मागणी खूप वाढणार आहे, म्हणून आम्ही आमच्या व्यवसायाचं लक्ष मोत्यांबरोबर हिऱ्यावरती केंद्रित केलं आणि त्याचा खूप फायदा झाला. त्या पाठोपाठ या व्यवसायात मी प्रोफेशनल मॅनेजमेंट आणली आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप शाखा उघडता आल्या आणि व्यवसायाची भरभराटही झाली. मग त्याच्याचबरोबर बाकीचे नवग्रहाचे खडे आहेत, माणिक, पाचू वगैरे, यांना पण पुष्कळ डिमांड त्याच्याबरोबरनी वाढली, म्हणून आम्ही त्याच्यावरती पण आमचा फोकस केला आणि त्याच्यामुळे आता नुसते सोन्याचे दागिने, मोत्याचे दागिने, पोळ्याचे दागिने, सर्व प्रकारचे दागिने आता आमच्याकडे उपलब्ध आहेत. सर्व प्रकारची व्हरायटी आता आम्ही देऊ शकतो. आपण जेव्हा दागिने खरेदी करतो तेव्हा त्यामागे विविध कारणं असतात. सण समारंभात घालण्याकरता दागिने घेतले जातातच, पण सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही दागिने घेतले जातात. अडीअडचणीला हक्काने, स्वाभिमानाने उभं राहायला मदत करतात ते हेच दागिने. नवविवाहितेला स्त्रीधन म्हणून दागिने दिले जातात, त्याचंही कारण हेच. आणि म्हणूनच दागिन्यांच्या खरेदीत अतिशय महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे शुद्धतेचा. पराग सर, दागिन्यांची शुद्धता आणि गुणवत्ता खूप महत्त्वाची असते, तर ती कशी तपासली जाते आणि त्याच्यासाठी काय करतात? कसं आहे, शुद्धता म्हटलं की सर्वप्रथम सोन्याच्या शुद्धतेविषयी आपण म्हणतो. तर सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी आमच्याकडे कॅरेट मीटर आहे, म्हणजे त्याच्यात एक्सरे टेक्नॉलॉजी वापरून आपण त्या दागिन्यातल्या सोन्याचं प्रमाण किती आहे हे ओळखू शकतो. एकदा ती शुद्धता खरी आहे किंवा आपल्याला पाहिजे तेवढी शुद्धता आहे हे लक्षात आलं की नंतर मग आपण त्याची क्वालिटी चेक किंवा QC करतो. QCमध्ये दुसरा इम्पॉर्टंट पार्ट आहे की खडे, म्हणजे जसे मोती असतील, हिरे असतील, तर त्याचं सेटिंग कसं आहे हे आपण चेक करतो. म्हणजे नखं बरोबर बसलेत ना, किंवा एखाद्या हिऱ्याला किंवा खड्याला टवका नाही न गेलेला, अशा अनेक वेगवेगळे फॅक्टर आपण चेक करतो आणि मग आपण ते थर्ड पार्टी लॅबला सर्टिफिकेशनसाठी पाठवतो. सर्टिफिकेशन 2 पद्धतीचं आहे. एक म्हणजे हॉलमार्किंग असतं, म्हणजे BIS जे सरकारने मान्य केलेलं इन्स्टिट्यूट आहे
त्याच्या लॅब्स असतात, तिथे आपण हॉलमार्किंगला देतो. तिथे पुन्हा शुद्धता चेक केली जाते. त्याच्यानंतर आपण खड्यांच्या सर्टिफिकेशनसाठी, एस्पेशली हिऱ्यांच्या सर्टिफिकेटसाठी वेगळ्या लॅब्स आहेत, तिथे देतो. तर हिऱ्याची जी गुणवत्ता आहे ती 4 Cs मध्ये आपण मोजतो. म्हणजे कट, कॅरेट, क्लॅरिटी आणि कलर. ह्या 4 गुणवत्तेची नोंद त्या सर्टिफिकेटवरती असते. तसंच काही हाय व्हॅल्यू स्टोन्स आपण ज्याला म्हणू की माणिक, पाचू किंवा पुष्कराज, ब्लू सफायर, ह्याचं देखील सर्टिफिकेट आपल्याकडे उपलब्ध असतं. कुणाल सर, मला सांगा, दागिन्यांचे डिझाईन्स कसे ठरवले जातात आणि म्हणजे त्याच्या मागचं इन्स्पिरेशन काय असतं? डिझाईन्सना आपण 3 भागात डिवाइड करू शकतो. एक म्हणजे परंपरागत किंवा ट्रेडिशनल डिझाईन्स, दुसरी आहे ती नेचर इन्स्पायर्ड, निसर्गातील घटकांमधून काही ऑब्झर्वेशन्स करून आपण जी बनवतो ती, आणि तिसरी जी करंट ट्रेंड्सना फॉलो करण्यासाठी डिझाईन्स असतात. महाराष्ट्रातील शिवकालीन व पेशवेकालीन दागिने आजही मनाला भुरळ घालतात. उदाहरणार्थ, महाराजांनी तुळजाभवानीसाठी केलेले दागिने किंवा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा साज, तसेच जुन्या काळातले बोरमाळ, मोहनमाळ, पुतळीहार, हे सगळे दागिने आजही टेम्पल ज्वेलरी म्हणून प्रचलित आहेत आणि यांनाच नाविन्याची साथ देऊन आम्ही नवीन पॅटर्न्स घडवत असतो. डिझाईनचा दुसरा भाग म्हणजे नेचर इन्स्पायर्ड ज्वेलरी. फुलं, पानं, पक्षी यांच्या निरनिराळ्या आकारातून कल्पकतेने घडवलेले दागिने. याची काही उदाहरणं तुम्हाला दाखवतो. कुडी, बटमोगरा, बकुळीची फुलं, चंद्रबाली, मोराचे पेंडंट, पोळ्यातून कोरलेले हे गुलाबाचे फूल, जेडच्या खड्यातून कोरलेली ही पानं. तिसरा आहे ते करंट ट्रेंड्स, म्हणजे आता रिसेंटली आपलं लव्ह फॉर एव्हर कलेक्शन होतं किंवा आमचं सिल्वरचं रेवा कलेक्शन. हे सध्याच्या पिढीला आवडणारी डिझाईन्स आहेत, ती आम्ही घेऊन येतो. सर्वप्रथम हाती काढलेल्या स्केचला एक कॉम्प्युटर ऑपरेटर कॅडमध्ये कन्वर्ट करतो. मग 3D प्रिंटिंगच्या द्वारे त्याचा एक कॅम पीस बनतो जो रेझिनचा असतो. काही बाबतीत मग या रेझिनचा वापर करून रबर मोल्ड बनतो. याच रबर मोल्डमध्ये वॅक्स भरलं जातं आणि मग वॅक्सचे असे बरेच डिझाईन्स एका वॅक्स ट्रीवरती लावले जातात. मग कास्टिंग मशीनमध्ये ही वॅक्स ट्री ठेवली जाते आणि त्यामध्ये प्लॅस्टर ओतलं जातं. वॅक्सचा भाग मेल्ट केला जातो आणि त्या भागी उकळलेलं सोनं ओतलं जातं. मग सोन्याची ट्री बाहेर काढली जाते, थंड केली जाते आणि मग वेगवेगळे डिझाईन्स कट करून वेगळे केले जातात. हँडमेड ज्वेलरीमध्ये सोनार विविध हत्यारांचा वापर करून अनेक छोटे बॉक्सेस किंवा चेन्स तयार करतात. मग प्लास्टरमध्ये बसवून त्यांना मागून सोल्डर केलं जातं आणि एक सलग मेटलचा बेस किंवा घाट तयार होतो. कास्टिंग किंवा हँडमेड दोन्ही प्रोसेसमधून मेटलचा बेस किंवा घाट तयार झाला की मग पहिली प्रोसेस असते ती फायलिंगची. यात एक्स्ट्रा मेटल घासून वेगळं केलं जातं. मग पॉलिशिंग केलं जातं. यानंतरची प्रोसेस म्हणजे स्टोन सेटिंग. लाखेवरती मेटल बेस ठेवून अतिशय काळजीपूर्वक हाताने एक एक खडा योग्य खणात बसवला जातो. अर्थातच हे खूप कौशल्याचं काम आहे. खूप लहान हिरे असतील तर चक्क मायक्रोस्कोप खाली ठेवून हे सेटिंग करावं लागतं आणि म्हणून त्याला मायक्रो सेटिंग म्हणतात. सेटिंग झालं की पॉलिशिंगचा अजून एक हात दिला जातो आणि मग गरजेनुसार त्यावर प्लेटिंग केलं जातं. जसं हिऱ्याच्या दागिन्यांना रोडियम प्लेटिंग केलं जातं. मी आपल्या कस्टमाइज दागिन्यांबद्दलही ऐकलं, तर आपले कस्टमाइज दागिने म्हणजे नक्की काय? कस्टमाइज म्हणजे ग्राहकाला त्याच्या पसंतीचा दागिना आणि त्याच्या बजेटमधला दागिना हा घडवून देण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे ही लागूबंधूची आणखीन एक खासियत आहे. कित्येकदा एखादं तयार डिझाईन ग्राहकाला खूप आवडतं पण ते बजेटच्या बाहेर असतं. मग अशा वेळेला सेम डिझाईन पण त्याच्यातला हिऱ्यांचा साईज किंवा मोत्यांचा साईज लहान करून कस्टमरला दिलं जातं. त्याच्यामुळे कस्टमर खुश होतं. किंवा कित्येकदा आजीकडून परंपरागत चालत आलेला एखादा दागिना असतो, जसं की नथ. पूर्वीच्या काळी खूप मोठ्या नथी वापरल्या जायच्या. खूप मोठी नथ आहे माझ्या. एक्झॅक्टली. पण मग आता एवढी मोठी नथ कोणी घालत नाही. पण ॲट द सेम टाईम त्याच्या मागे जी सेंटिमेंटल व्हॅल्यू असते की आजीची आठवण म्हणून ती वस्तू जपायची असते. मग अशा वेळेला आम्ही ग्राहकांना सुचवतो की त्याच नथीला 2 बाजूला कड्या करून त्याचं पेंडंट करा, त्याला एखादा मोत्याचा सर किंवा चेन जोडून आणि मग मॅचिंग तसेच कानातले पण आम्ही बनवलेले. तर तो एक पूर्ण सेट म्हणून घालता येतो आणि ती आठवण तुम्ही कायमस्वरूपी तुमच्याजवळ जपून ठेवू शकता. कारण माझ्या
माझ्याकडे जी नथ आहे ती सापाची नाहीये. हा. माझं नाक टोचलेलं नाही त्यामुळे आणि माझं टोचलेलं असलं तरी त्या नथीचं वजन एवढं असतं की हल्लीच्या काळात कोणी ते घालू शकत नाही. त्याच्यामुळे तर हा पद्धतीचं कस्टमायझेशन आम्ही कायम करून देतो. त्याच्यासाठी थोडी जास्त मेहनत घ्यायला लागते, पण शेवटी ग्राहक खुश होणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ते आम्ही प्रयत्न करतो नक्कीच. व्हेरी नाईस. हॅलो, हाय, मी सायली संजीव. मी गायत्री. हाय. तुम्ही किती वर्ष इथे काय म्हणू आपण दागिने खरेदी करता? पहिलं म्हणजे आम्ही इथे गेली 25 वर्ष ऑलमोस्ट. कारण माझी गायत्री आता 25 वर्षाची आहे आणि माझी गायत्री जेव्हा नर्सरी पास झाली तेव्हा मी तिला पहिलं डायमंड लागबंधन करून घेतलं. अरे वा. आणि नंतर हे चालूच आहे. म्हणजे आमचे सगळे जेम्स आणि दागिने वगैरे सगळे ह्यांच्याकडचे. क्या बात आहे. आज काय स्पेशल ओकेजन? स्पेशल ओकेजन असं काही नाही. गायत्रीचा बर्थडे असतो 1 मेला. अरे वा. त्याच्यासाठी अगोदर आम्ही सगळी तयारी करून ठेवतो एक्झॅक्ट काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. काय ठरलं मग? कसं अजून ठरतंय असं ठरलं म्हणजे इथे एवढे ऑप्शन्स आहेत. लागूबंधू म्हटलं की ऑप्शन झाले तर मग आता सगळंच घेवंसं वाटतं पण बघतो. हॅलो, हाय, हाय, मी सायली संजीव. मी सुजाता गाडगे. काय म्हणताय? मस्त. तू काय म्हणतेस? मजेत. काय विशेष आज? विशेष असं काय नाही. विंडो शॉपिंग म्हणतो किंवा काहीतरी नवीन आलं की मला कॉल येतो की मॅडम बरेच दिवस झाले तुम्ही आला नाही आणि नवीन काहीतरी आलंय तर या एकदा भेट द्या. मग येते तसं. असं रॅन्डम शॉपिंग आहे म्हणजे आज. आवडलं तर मग घेऊन जाते. अरे वा. हे काय? बाजू पण ते विथ नेकला गळ्यालाही घालू शकतो हो, आपण असं. बघू. अरे वा. तुम्ही करताय शॉपिंग पण मीच काय. हो, छान आहे ना. छान दिसतंय. है ना? हो. हॅलो, हाय, मी सायली संजीव. माहिती आहे मी स्वाती संदीप कदम. कशा आहात तुम्ही? एकदम मस्त. काय बघताय? मी रिंग बघते आहे. आता डायमंडचं कलेक्शन चालू करायचं म्हणते तर अरे चला वा. आता बघूया रिंग पासून. पाडवा येतोय ना त्याच्यासाठी खास. अरे वा. हे पण छान आहे. हो. पहिल्यांदा शॉपिंग करताय इथे का खूप वर्ष? नाही माझं इथे आता 15 इयर्स चालू झालंय. जशी माझी अॅनिव्हर्सरी आहे तसं तसं माझं हे माहेर घर आहे. त्याच्यामुळेच आणि माझं नातं खूप छान आहे. नमस्कार, मी उत्तरा भावे. लहानपणीपासून मी दादरमध्ये लागूबंधूंचं दुकान बघत आलेली आहे आणि त्याचं खूपच आकर्षण वाटत आलेलं आहे. तर इथले दागिने अतिशय सुंदर आहेत. तुमची पुण्याची शाखा आहे तिथे पण मी जाऊन खरेदी केलेली आहे. आणि ह्या वेळेला ॲक्च्युली मी लागूबंधूंची मुलगी बीना कुरणे हिच्या गळ्यात एक लफा बघितला आणि तसाच मला हवा होता म्हणून तिने सांगितलं जा दुकानात आणि घेऊन ये. म्हणून मी इथे आले आणि तसाच लफा मला आत्ता मिळाला आणि मला तो खूप आवडलेला आहे. अतिशय सुंदर आहे आणि अजूनही दागिने आवडलेले आहेत जे मी पुढच्या वेळेसाठी ठेवलेले आहेत. सो परत घेण्याची इच्छा आहे आणि परत येऊन ते नक्की घेणार. आणि तुमच्या दुकानाची व्यवस्था आणि सगळे इथले लोक खूप चांगले मदत करतात आणि खूप हेल्पफुल आहेत. सो रेकमेंड लागूबंधू टू एव्हरीबडी. आणि आम्ही जेव्हा दुकानात आलो आज तेव्हा बघितलं ते बरेच इथे कलाकार लोक उभे आहेत आणि त्यांचे ॲडव्हर्टाईजमेंट चालू आहे आणि आम्हाला आश्चर्य वाटलं आणि त्यांनी एवढी सुंदर ॲडव्हर्टाईजमेंट रिटेक घेतला आणि एकदम प्रोफेशनल ॲडव्हर्टाईजमेंट झालेली आहे आणि तुम्ही ही नक्की बघा आणि त्याच्याबरोबरच लागूबंधूंच्या दुकानात नक्की या. सायली, आपण आता दादरच्या डायमंड शोरूममध्ये आलो आहोत. तर आपल्या ह्या शोरूमची सफर सुरू करताना सगळ्यात आधी मी तुला दाखवते हा जो समोर फोटो ठेवलेला आहे. तर ह्या व्यवसायाचे संस्थापक माझे आजे सासरे सीत्रेम उर्फ बापूसाहेब लागू यांचा हा फोटो आहे. त्यांनी मोत्याच्या व्यवसायापासून सुरुवात केली. तर इथे डायमंड आणि हे एक रेवा कलेक्शन म्हणून आमचं सध्या माझं बर्थडे गिफ्ट. येस. जे वेगळ्या वेगळ्या रंगाच्या गणपतीच्या मूर्ती तुला दिसत आहेत हे वेगळ्या वेगळ्या स्टोन्समध्ये सेमी प्रेशियस स्टोन्समध्ये कोरलेले गणपती आहेत. त्याच्यानंतर हे आमचं डायमंड कलेक्शन, मंगळसूत्राची पेंडंट्स. अरे वा. मंगळसूत्रानंतर हे सॉलिटेअर मोठे डायमंड्स. म्हणजे बाकी जास्त ज्वेलरी नको असते मुलींना हल्ली, पण
एंगेजमेंट रिंग मोठ्या डायमंडमध्ये, सिंगल डायमंडमध्ये. कमीत कमी वजनामध्ये कमीत कमी प्राईसमध्ये तुम्हाला हे दागिने वेस्टर्न लुकमध्ये पाहता येईल. हे तर मी घालायचं होते. हां. हे आता रोज गोल्ड कलेक्शन आहे, जे तू नीट बघितलं असं थोडं पिंकिश शेड आहे या गोल्डची. हा, व्हेरी नाईस. हे आता इकडे थोडे हेवी नेकलेस ब्रायडल सेट्स आहेत. ते आपल्याला चेंजेबल पॅटर्न पण करता येतो, मधले स्टोन्स आपण बदलू शकतो. अच्छा, हे आता सगळे ग्रहांचे खडे म्हणजे राशीप्रमाणे जे खडे वापरले जातात, हा सेक्शन त्याचा आहे. नाही का डार्क जास्त असेल तर कलर पण पाहिजे आणि क्लॅरिटी पण पाहिजे त्याला. अच्छा. जेव्हा तो स्टोन ट्रान्सपरंट असेल, म्हणजे त्यांच्या शास्त्राप्रमाणे त्याच्या थ्रू कारण याच्यात color difference आहे. कलर डिफरन्स आहेत, बरोबर आहे ना. पण हा डल दिसतोय, तुला बघून फरक पडतोय. हे असे काही पेंडंट सेटसाठी सेट सेम शेपचं कटिंग केलेले, हे अनकट 5 माणिक आहेत. अच्छा, त्यामुळे ह्याच्यात त्याचं वजन जास्त रिटेन करता येतं आणि ह्याला पैलू पाडलेले आहेत म्हणून हे शाईन जास्त होतं. ओके. पुष्कराज गुरुचा कडा. मोती, बिवाको मोती, बसरा मोती ग्रहासाठी जे वापरले जातात, आपण दागिन्यात घालतो त्याला छिद्र पाडलेले असतात ओवण्यासाठी. बरोबर. आणि हे अखंड मोती असतात. नवग्रहाची फुलं करून असा त्याचा नेकलेस केलाय. सगळे हे रिअल स्टोन्स आहेत त्याच्यामध्ये. खूपच छान आहे. असं आहे आमचं स्टोन्सचा सेक्शन. खूप मस्त आहे, खूपच मस्त केलंय. मी आले होते लागू बंधू यांच्या दादर या शाखेमध्ये आणि थँक्यू सो मच, तुम्ही माझं इतकं प्रेमाने स्वागत केलं आणि मला या छान दागिन्यांच्या गावाची सफर घडवून आणली. ही सफर अशीच चालू राहणार आहे. तुम्ही नक्की भेट द्या लागू बंधूच्या शोरूम्सला. थँक्यू.